पोलीस अधीक्षक सोलापूर व अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये गहाळ मोबाईलचा शोध घेण्याबाबत विशेष मोहीम राबवण्यात पोलीस निरीक्षक विकास दिंडुरे, सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण यांना आदेश दिला होता. सायबर पोलीस ठाण्यामार्फत सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीतील गर्दीचे ठिकाण, बाजारपेठ, बस स्थानक, रेल्वे स्थानक, यात्रावारी तसेच प्रवासादरम्यान ग्रामीण भागातील नागरिकांचे मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण अधिक असल्याने त्याबाबत मोबाईल गहाळ मालमत्ता नोंदीची माहिती पोलीस ठाण्याकडून प्राप्त करून घेऊन तांत्रिक विश्लेषण करून महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच बाहेरच्या राज्यातून एकूण 130 मोबाईल हँडसेट, तब्बल 26,80,000 रुपयांचे किमतीचे गहाळ मोबाईल शोध घेण्याचे काम यशस्वीपणे केले असून सदरचे मोबाईल त्यांच्या मूळ मोबाईल धारकांना परत करण्यात आले आहेत. त्यामुळे मोबाईल परत मिळाल्याने मोबाईल धारक नागरिकांकडून सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील जनतेमध्ये पोलिसांवरील विश्वास द्विगुणित झाल्याचे दिसून येते. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास दिंडोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास पवार, महिला पोलीस हवालदार ज्योती फुलारी, अभिजित पेठे, युसुफ पठाण, पोलीस हवालदार व्यंकटेश मोरे, पोलीस शिपाई अजित सुरवसे, स्वप्नील सणके, जहीर नाईकवाडी, आशुतोष कुलकर्णी यांच्याकडून सदरची कामगिरी करण्यात आली आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.